मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर. माझे घर माझे अधिकार या संकल्पना प्रत्यक्षात राबवल्या जाणार. येत्या 5 वर्षांमध्ये 35 लाख घरं बांधण्याचा निर्णय. उद्योग विभागामधील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या 325 प्रस्तावांना मंजुरी. यामुळे 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 1 लाख रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. अलमट्टी धरणाच्या अडचणींच्या संदर्भात उद्या राज्य सरकार लोकप्रतिनिधींची बैठक घेणार आहे. कर्नाटक सरकारकडून धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली, मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यामधल्या लोकप्रतिनिधींचा याला विरोध. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोविड संदर्भात चर्चा. काळजी करण्याचं कारण नाही, मात्र सतर्क राहण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. तर मुंबईमध्ये कोरोनामुळे नाही तर इतर व्याधींमुळे मृत्यू झाल्याची फडणवीसांनी दिली माहिती. गेल्या 5 महिन्यामध्ये नाशिक शहरामधील 15 पोलिसांवरती कारवाई. यामधील 10 जणांचं निलंबन तर 5 जण बडतर्फ. यामुळे पोलिसांचीच वाटचाल गुन्हेगारीच्या दिशेने सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर. उद्योगपती आकाश अंबानींनी घेतलं साईंचं दर्शन. आयपीएलचे सामने सुरू झाल्याच्या नंतर आकाश अंबानी गेल्या महिन्यामध्ये 4थ्यांदा साईंच्या दरबारी. गडचिरोलीमध्ये बिनागुंडा परिसरामधून 36 लाख रुपयांचं बक्षीस असणाऱ्या 5 नक्षलवाद्यांना अटक. पोलिसांवरती हल्ला करण्याच्या उद्देशानं छत्तीसगडमधून हे नक्षलवादी गडचिरोलीमध्ये शिरले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.